आता कोटंबी घाट इतका खराब झाला आहे ना, गाड्या चालवायला मुश्किल होतात आणि गाडी डायरेक्ट रस्त्यातच बंद पडतात. काही गाड्यांचे डायरेक्ट टायरच निसटून जातात. हाय हॅलो नमस्ते, मी तुमचा प्रेरणे सकाळ सकाळचे चाललो होतो पेटला कामानिमित्त. जाता जाता मला कोटंबी घाटात असं काय पाहायला भेटलं की डायरेक्ट कोटंबी घाटातच गाड्या बंद पडल्या होत्या ना, आणि डायरेक्ट गाडीचं टायर निसटून गेलं होतं ना भाऊ. आणि त्यामुळे कोटंबी घाट पूर्ण जाम झालं होतं. तरी पण आम्ही 39च्या स्पीडने कोटंबी घाट पार करून डायरेक्ट वरती आलो. आता दमलो होतो, मग तेवढ्यात आपण चहा वगैरे घेऊ म्हटलं. मग इकडे चहा प्यायला थांबलो होतो आणि इथे चहा पिऊन डायरेक्ट थेट आम्ही पेठला निघलो. आता पेठला माझं जरासं काम होतं, मग इथं आलो होतो शेरा शॉपला माझा मोबाईल रिपेअर करण्यासाठी. मग इथे शेरा शॉपला मी विजिट केलं. त्यानंतर मी शेरा भावाला म्हटलं, अरे माझा फोन हा पूर्ण डॅमेज झालाय, मला रिपेअर जसं मी घेल ना तसंच मला रिपेअर करून पाहिजे. मग तो म्हटला तू काय टेन्शन घेस नको, तुला जसा तुम्ही नवा फोन घेल ना तसंच तुला रिपेअर करून भेटेल. मग त्यांनी रिपेअर फोन करून दिलं ना. मला जायचं होतं मित्राच्या घरी. मग मित्राच्या घरी आलो होतो आणि आम्हाला डायरेक्ट जायचं होतं आयट्यावरती. मग इथे मित्राला म्हटलं अरे चल आयट्यावरती मॅच चालू आहेत. मग आम्ही निघलो 39च्या स्पीडने आयट्यावरती मॅच बघायला. मग फायनली आम्ही आयट्यावरती पोहोचलो आणि इकडे बघतो तर काय लई पब्लिक होती ना आयट्यावर मॅच बघण्यासाठी. आता इकडे तर क्रिकेट एकदम खतरनाक चालू होते, छकड्या बिकड्या मारत होते पोरं. इकडे पोरं छकडे मारत आहेत, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.